बापरे, 10 वर्षांचा सल्ला देणं सगळ्यांनाच अवघड आहे. ज्या वेगाने जग बदलतंय. मात्र मी सल्ला असा देईन, जर काही द्यायचाच झाला, तर मी सल्ला असा देईन, की स्वतःच्या कुतूहलानुसार वागत जा. काही ना काही नवीन गोष्टी होत राहतात, त्या खेळून बघा आणि स्वतःला जे आवडतं त्याच्यात नैसर्गिक प्रेरणा ज्या आहेत. हो, नैसर्गिक प्रेरणेने खेळत राहा. प्रत्येकाचं वाट वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात अतिउत्कृष्ट काम करू शकतो. याच्यातनं असं सिद्ध होतं की ती भूगोल महत्वाचा नाहीये. तुम्ही धुळ्यात राहता का बेंगलोरला राहता, तुमच्यात टॅलेंट असेल आणि एवढं कुतूहल असेल आणि वेगळं काही करण्याची क्षमता असेल, तर तुम्ही जी एक जागतिक स्तरावरची सर्वश्रेष्ठ अशी परिषद आहे तिथे सहभागी होऊ शकता. हे तुमच्या उदाहरणावरनं आपल्याला सांगता येईल. नक्कीच. पण मी जर थोडंसं ऍड केलं, इंटरनेटमुळे किंवा ChatGPT आणि याच्यामुळे भूगोल तितका महत्वाचा नाही. मात्र मी तरी सगळ्यांना हे सांगेन, की जर कोणाला करायचं असेल तर शेवटी तुम्ही अमेरिकेत जाऊन शिकून वाढेल, तर मग नंतर परत या, पण शिका. कारण तुम्ही त्या भौगोलिक ह्याच्यात जेव्हा तुम्ही 4 लोकांसोबत वन ऑन वन म्हणजे गप्पा मारता, हे करता, वातावरण त्या वातावरणात शिकायला मिळतं. हो. ते म्हणजे नक्कीच मी हे नाही कोणाला सजेस्ट नाही करणार, की तुम्ही हे करू नका. तर जिथनं जे काय ज्ञान मिळतंय ते घ्या, आणि जे भौगोलिक ह्याच्यातनं मिळत असेल तर नक्कीच घ्या. हे करू नका. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, त्यामुळे हे करू नका.